उपासना कार्यक्रमाच्या या नवीन भागात आपले स्वागत आहे. मला आशा आहे की आपण सर्व बरे असाल आणि देवाची कृपा अनुभवत असाल. मागील भागात आपण पाहिले की देव एका मनुष्याद्वारे म्हणजे अब्राहमाद्वारे काम करण्यास सुरुवात करतो. त्याने त्याला कृपेने निवडले आणि विश्वासाने बोलावले. अब्राहमाने आपला देश सोडून देवाच्या आव्हानाला प्रतिसाद दिला, परंतु त्याची आज्ञाधारकता परिपूर्ण नव्हती. असे असूनही देव विश्वासू राहिला आणि शेवटी त्याने अब्राहमाला कनान देशात आणले. तेथे अब्राहमाने वेद्या बांधल्या आणि देवाची उपासना केली. आजच्या भागात आपण अब्राहमासोबतचा आपला प्रवास सुरू ठेवणार आहोत. त्याचा विश्वास कमी पडणे, लोटापासून त्याचे वेगळे होणे, लोटाने राहण्यासाठी निवडलेला प्रदेश आणि देव पुन्हा एकदा त्याचे वचन सिद्ध करताना अब्राहमाला त्याने दिलेले कृपामय दर्शन याचा अभ्यास करणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण अध्याय 12 याच्या 10व्या वचनापासून ते 13व्या अध्यायाच्या 18व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण जो विषय हाताळणार आहोत तो आहे अब्राहमाच्या विश्वासातील खोट किंवा कमतरता. यासाठी आपण वाचूया उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि 10वे वचन. पुढे देशात दुष्काळ पडला, तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. अब्राम कनान देशात होता आणि हेच आशीर्वादाचे ठिकाण होते. देवाने त्याला ते ठिकाण सोडायला कधीही सांगितले नव्हते, पण त्या देशात दुष्काळ पडला होता. आणि मला वाटते की एके दिवशी सकाळी अब्रामाने आपल्या तंबूचा पडदा बाजूला सारला, बाहेर पाहिले आणि तो म्हणाला, साराय, असे दिसते की सगळेजण मिसर देशाला जात आहेत. तुला माहीत आहेच की आपल्या देशात दुष्काळ पडला आहे आणि परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. कदाचित आपणही मिसर देशात जाण्याचा विचार करायला हवा. आणि मला वाटते की साराय त्याला म्हणाली, अब्राम, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. मी तुमची पत्नी आहे आणि मी तुमच्या सोबत येईन. काही दिवस लोटल्यानंतर आणि अब्राहमाने त्यापैकी काही प्रवाशांशी बोलणे केल्यानंतर, जे कदाचित तो राहत असलेल्या ठिकाणच्या उत्तरेकडे आले होते आणि दुष्काळ अधिकच गंभीर होत असून दक्षिणेकडे पसरत असल्याची बातमी त्यांनी आणली होती. माझ्या मते एका सायंकाळी तो सारायला म्हणाला असावा, मला वाटते की आपण आपले सामान बांधून मिसर देशाला गेले पाहिजे. तेव्हा अब्राम आणि सारा मिसर देशाकडे निघाले. हे लक्षात घ्या की देवाने त्याला तसे करायला सांगितले नव्हते. देव ज्याला त्याला शेवटच्या वेळी प्रगट झाला होता तेव्हा त्याने म्हटले होते, हीच ती भूमी अब्रामा जी मी तुला देणार आहे. तू सर्व राष्ट्रांना आशीर्वाद ठरशील आणि मी तुला येथे आशीर्वाद देणार आहे. पण पहा, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला नाही. तो मिसर देशात गेला. पवित्र शास्त्रात मिसर देश हे जगाचे प्रतीक आहे. तुम्हाला हे सर्वत्र पाहायला मिळेल. माझ्या मते ते आजही जगाचेच प्रतीक आहे. पण अब्राम मिसर देशात गेला. आज जग ख्रिस्ती लोकांना कसे आकर्षित करीत आहे हे खरोखर आश्चर्यकारक आहे. त्यांच्यापैकी बरेच जण स्वतःच्या कृतींचे समर्थन करतात. ते म्हणतात, आम्ही रविवारी संध्याकाळी चर्चला जाऊ शकत नाही, कारण आम्हाला सोमवारी सकाळी उठून कामावर जायचे असते. जवळजवळ प्रत्येकाला सोमवारी कामाला जायचे असते. आणि ही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे की तेच लोक रविवारी रात्री एखाद्या मेजवानीला जाऊ शकतात आणि भरपूर संगीत व भाषणांनी भरलेल्या लांबलचक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. आणि अशा वेळी ते दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाण्याबद्दल काळजी करत नाहीत. आज जग ख्रिस्ती लोकांना कसे आकर्षित करीत आहे आणि ते कसे स्वतःच्या कृतींचे समर्थन करत आहेत हे खरोखर आश्चर्यकारक आहे. माझ्या मते तुम्ही जर अब्रामाला
मिसर देशाकडे जाताना भेटून म्हणाला असता, अब्रामा थांबा, तू चुकीच्या दिशेने जात आहेस, तुला याच देशात राहिले पाहिजे. तर अब्रामाने तुम्हाला एक खूप चांगले कारण सांगितले असते. तो म्हणाला असता, बघा, माझी मेंढरे खूप अशक्त झाली आहेत आणि त्यांच्याकडे इथे चारा नाही. मिसर देशात त्यांच्यासाठी भरपूर कुरण असल्यामुळे आम्ही तेथे जात आहोत. आणि ते तिथेच गेले. तथापि लगेच एक समस्या उद्भवते आणि ती साराईशी संबंधित असते, कारण ती एक सुंदर स्त्री आहे. यावेळेस आपण 12वा अध्याय आणि त्याची 11 आणि 12 ही 2 वचने वाचणार आहोत. तो मिस्रात प्रवेश करणार, तो आपली बायको साराई हिला म्हणाला, पहा, तू दिसावयाला सुंदर स्त्री आहेस, हे मला ठाऊक आहे. तुला मिस्री लोक पाहतील तेव्हा ही याची बायको आहे असे म्हणतील आणि मला मारून टाकून तुला जिवंत ठेवतील. कदाचित तुम्हाला माहीत असेलच की मृत समुद्राच्या वायव्य किनाऱ्यावरील गुहांमध्ये प्राचीन हस्तलिखिते सापडली होती, जी मृत समुद्राची हस्तलिखिते म्हणून ओळखली जातात. सुरुवातीला नास्तिक विद्वानांना वाटले होते की त्यांना असे काहीतरी सापडले आहे जे पवित्र शास्त्राला खोटे सिद्ध करू शकेल. पण ते उच्च समीक्षक किती शांत झाले आहेत हे तुमच्या लक्षात आले आहे का? त्यांना त्यात पवित्र शास्त्राच्या विरोधात जाणारे काहीही सापडले नाही असे दिसते. त्या गुंडाळ्यांमध्ये काही पाने अशी होती जी इतकी नाजूक होती की ती उलगडता येत नव्हती. ती पाने इतक्या जास्त काळ गुंडाळून ठेवली होती की ती उलगडताना लगेच तुटून त्याचे तुकडे होत होते. त्यावर एक नाव दिसत होते, लामेख. म्हणून त्यांना लामेखाच्या पुस्तकाचा भाग म्हटले गेले आणि पवित्र शास्त्राच्या अप्रमाणित ग्रंथांपैकी ते एक मानले गेले. अरे रे, हे किती चुकीचे झाले. इस्रायल राष्ट्राने त्या गुंडाळ्या विकत घेतल्या आणि संग्रहालयात तज्ज्ञांनी त्यांना उलगडल्या नाहीत तोवर ओलसर करून मऊ केले. विद्वानांना आढळले की त्यामध्ये उत्पत्ती 12, 13, 14 आणि 15 हे अध्याय होते, परंतु ते पवित्र शास्त्राच्या मूळ मजकुराप्रमाणे नव्हते. तर त्यात त्या अध्यायाच्या मतितार्थ लावलेला होता. अध्याय 12शी संबंधित असलेल्या भागात साराईच्या सौंदर्याबद्दल सांगितले आहे. तिच्या शारीरिक वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे आणि ती किती सुंदर होती हे सांगितले आहे. आपण देवाच्या वचनात तिच्याबद्दल जे वाचतो त्याचीच यातून पुष्टी होते. त्याच हस्तलिखितांमध्ये देवाने अब्रामाला उत्पत्ती 13 अध्याय 17 या वचनामध्ये जसं म्हटलेलं आहे की उठ, या देशाची लांबी रुंदी फिरून पहा असे सांगितल्यानंतर त्याने केलेल्या प्रवासाचे वर्णन दिले आहे. ही हस्तलिखिते अब्रामाच्या प्रवासाचे त्याच्याच शब्दात वर्णन करतात. ते त्या देशाच्या सौंदर्याबद्दल आणि सुपीकपणाबद्दल पवित्र शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींची पुष्टी करतात. त्या प्रत्यक्षदर्शीने, म्हणजे तो खरोखरच अब्राम होता की नाही हे आपल्याला माहिती नाही, निश्चितपणे पवित्र शास्त्रातील नोंदीची पुष्टी केली आहे. आज त्या देशाला भेट देणाऱ्या अनेक लोकांना हे समजत नाही की त्याला दुधामधाचा देश का म्हटले गेले होते. अनुवादाच्या पुस्तकातून आपल्याला कळते की आज तिथे दिसणाऱ्या ओसाड प्रदेशाचे कारण काय होते. पण अब्रामाच्या काळात तो एक वैभवशाली देश होता. तथापि दुष्काळाचे काही काळ आले आणि अशाच एका काळात अब्रामाने तो देश सोडला आणि तो मिसर देशात गेला. अब्राम मिसर देशाजवळ पोहोचल्यावर त्याला जाणवले की आपल्या पत्नीच्या सौंदर्यामुळे तो अडचणीत येऊ शकतो. यावेळेस आपण 13वं वचन वाचूया. तर मी याची बहीण आहे असेच तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल. मी याची बहीण आहे असे तू सांग हे अर्धसत्य होते हे आपल्याला दिसून येईल. अर्धसत्य कधी कधी संपूर्ण खोट्यापेक्षा वाईट असते आणि त्याचा उद्देश निश्चितपणे फसवण्याचा होता. अब्रामाची भीती रास्त होती कारण फारोने सारायला त्याच्या राजवाड्यात नेलेच. एस्थेरच्या पुस्तकातून आपल्याला कळते की त्या दिवसांमध्ये एखाद्या स्त्रीला राजाची पत्नी होण्यासाठी बरेच दिवस तयारी करावी लागत असे आणि त्या तयारीच्या काळात देवाने फारो व त्याच्या घराण्यावर अनेक पीडा पाठवल्या आणि त्याच्या लक्षात आणून दिले की त्याने सारायला आपली पत्नी म्हणून घेऊ नये. यावेळेस आपण वाचूया 18 ते 20 ही वचने.
तेव्हा फारोने अब्रामास बोलावून म्हटले, तू मला हे काय केले? ही तुझी बायको आहे हे तू मला का नाही सांगितले? ती तुझी बहीण आहे म्हणून तू मला का सांगितले? मी तिला आपली बायको करण्यासाठी मजकडे ठेविले होते. तर आता ही पहा तुझी बायको, हिला घेऊन जा. तेव्हा फारोने आपल्या दासांना त्याच्या संबंधाने हुकूम केला आणि त्यांनी त्याची बायको व त्याचे जे काही होते त्यासह त्याला वाटेस लावले. तुमच्या हे लक्षात येईल की देव अब्राम आणि साराय यांच्या जीवनात सर्व गोष्टींवर प्रभुत्व गाजवत होता. पण तो मिसर देशात असताना देव त्याला प्रकट झाला नाही. आता आपण 13व्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायाचा विषय आहे अब्राम लोटापासून वेगळा होतो. लोट सदोम शहरात राहायला जातो. देव अब्रामाला दर्शन देतो आणि आपल्या वचनाची पुन्हा पुष्टी करतो. अध्याय 13 मध्ये आपण अब्रामाचे मिसर देशातून परत येणे पाहतो. अब्राम आणि लोट मिसर सोडून वचनदत्त देशात परत येतात. लोट अब्रामापासून वेगळा होतो आणि सदोम शहरात राहायला जातो. आणि त्यानंतर देव तिसऱ्यांदा अब्रामाला दर्शन देतो. जोपर्यंत अब्राम मिसर देशात असतो आणि जोपर्यंत तो लोटाला सोबत ठेवतो तोपर्यंत देव त्याला दर्शन देत नाही. ज्या क्षणी तो त्या देशात परत येतो आणि लोटापासून वेगळा होतो त्याच क्षणी देव त्याला दर्शन देतो. आता आपण पहिला मुद्दा पाहूया. अब्राम लोटापासून वेगळा होतो. आपण वाचूया उत्पत्तीचा 13वा अध्याय आणि पहिली 2 वचने. अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट यास घेऊन मिसर देश सोडून नेगेबकडे गेला. तो कळप, रुपे व सोने यांनी संपन्न होता. अब्राम त्या काळातील सर्वात श्रीमंत मनुष्य होता. बघूयात 3ऱ्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. मग मजला करीत करीत तो नेगेबपासून बेथेलपर्यंत गेला. बेथेल व आय यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता. त्या ठिकाणी तो आला. अब्राम येरुशलेमेच्या उत्तरेला खूप दूर गेला. तो दक्षिणेला हेब्रोनच्या आसपास आला होता आणि तेथून तो येरुशलेमेच्या उत्तरेला बेथेलला जातो. पाहूया 4थं वचन काय म्हणतं. त्याने प्रथम वेदी बांधली होती त्या स्थळी तो आला. तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. तो जरी अडखळला आणि पतन पावला तरी तो देवाकडे परत येतो. अब्रामासाठी, उधळ्या पुत्रासाठी आणि देवाकडे परत येऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही स्त्री पुरुषासाठी वेदीकडे परत येण्याचा मार्ग नेहमीच खुला होता. पिता त्यांना स्वीकारण्यासाठी आपले बाहू पसरून उभा आहे. आता आपण उत्पत्तीचा 13वा अध्याय आणि 5वं वचन वाचूया. अब्रामाबरोबर लोट जात होता. त्याचीही मेंढरे, गुरेढोरे व पाले होती. लोटाने मिसर देशातही काय प्रगती केली हे पाहण्यासाठी आपण उत्पत्तीचा 13वा अध्याय आणि 6 आणि 7 ही वचने आपण वाचूया. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना. शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली. त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी यांची वस्ती होती. तुम्ही देवाच्या वचनाला जर तुमच्याशी बोलू दिले तर ते खरोखर एक अद्भुत वचन आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. अब्रामाला मिसर देशात 2 गोष्टी मिळाल्या ज्यामुळे त्याला अमाप दुःख झाले. एक होती मालमत्ता आणि दुसरी होती हागार नावाची एक कनिष्ठ मिस्री दासी. आपण तिच्याबद्दल नंतर अधिक जाणून घेणार आहोत. पण आता त्याच्याकडे मालमत्ता आहे आणि त्यामुळे त्याला व लोटाला वेगळे व्हावे लागते. त्यांच्यात वाद होतो. त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी यांची वस्ती होती. हे जे विधान आहे ते तुमच्या लक्षात आले का? अब्रामाचे गुराखी आणि लोटाचे गुराखी यांच्यात भांडणे होऊ लागली आणि मग अब्राम व लोट यांच्यात मतभेद झाले. सर्वात रोचक गोष्ट ही आहे, तेव्हा कनानी लोक कदाचित परिज्जी लोकांच्या कानात कुजबुजले असतील. त्यांच्याकडे बघा, ते पुन्हा भांडायला लागले. ते जेव्हा या देशात आले आणि त्यांनी जिवंत व खऱ्या देवासाठी वेदी बांधली तेव्हा आम्ही अब्रामाकडे किती आदराने पाहत होतो. तो जेव्हा पहिल्यांदा येथे आला तेव्हा आम्हाला वाटले की तो किती अद्भुत मनुष्य आहे. तो प्रामाणिक आहे, तो सत्यवादी आहे हे आम्हाला माहीत आहे. पण आता त्याच्याकडे पहा, त्यांच्यात चाललेला हा संघर्ष पहा.
यावेळी परिज्जी आणि कानानी लोक अब्राम आणि लोट यांच्यामुळे फारसे प्रभावित झाले असतील असे मला वाटत नाही. तुम्हाला जरी वाईट वाटले तरी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आज आपण पाहतो की वेगवेगळ्या पंथांच्या लोकांचे एकमेकांशी पटत नाही आणि त्यांच्यात भांडणे होतात. आणि जेव्हा आज चर्चमध्ये अशी अंतर्गत भांडणे होतात तेव्हा बाहेरच्या अविश्वासी लोकांना त्याबद्दल कळते. कदाचित ते म्हणत असतील, जर हाच ख्रिस्ती धर्म असेल तर आम्हाला त्यात काहीही रस नाही. आम्हाला बाहेर देखील भांडता येते. भांडण करण्यासाठी आम्हाला चर्चचे सभासद होण्याची गरज नाही. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना किंवा आजच्या मंडळीला असे म्हटले नाही की तुम्ही जर मूलतत्ववादी असाल आणि तुम्ही मंडळीची स्थापना केली तर त्यावरून सर्व लोक ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. नाही. तो म्हणाला योहानाचं शुभवर्तमान 13:35 या वचनामध्ये, तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रियानो, त्या परिज्जी आणि कानानी त्या जुन्या बदमाशांना समजते की तुमच्या मंडळीमध्ये अंतर्गत भांडणे चालू आहेत. माझे एक काका होते ज्यांना परमेश्वराची कधीच ओळख झाली नाही. माझी काकू रडून प्रार्थना करायची, हे देवा, माझे पती ऐकतच नाही. ते का ऐकत नव्हते हे तुम्हाला माहीत आहे का? पहा, त्यांच्यासोबत काकूंची एक बहीण राहत होती. आम्ही सर्व भावंड त्यांना आत्या म्हणायचो. आणि मी कधी कधी रविवारी दुपारी त्यांच्याकडे जेवत असे. आम्ही जेवताना काय खात असू असे तुम्हाला वाटते? पाळकांची निंदा. माझी काकू आणि आत्या दोघीही वेगवेगळ्या पंथांच्या चर्चच्या सभासद होत्या आणि त्या दोघी पाळकांबद्दल आणि चर्चमध्ये चाललेल्या भांडणांबद्दल बोलून एकमेकींपेक्षा वरचढ ठरण्याचा प्रयत्न करीत असत. मी माझ्या काकांकडे पाहत बसायचो. ते फक्त तिथे बसून जेवायचे, मग ते उठून बाहेर जायचे. ते जेव्हा संध्याकाळी घरी परत यायचे तेव्हा ते पूर्णपणे नशेत नव्हे, पण ते नक्कीच भरपूर प्यालेले असायचे. त्या दोघी त्यांना कधीही ख्रिस्ताकडे वळवू शकल्या नाहीत. प्रियांनो, आज चर्चमधील अंतर्गत भांडणांमुळे अनेक लोक ख्रिस्ताकडे वळवले जात नाहीत. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी यांची वस्ती होती आणि ते आजही त्या देशात राहतात. तसे पाहता ते तुमच्या चर्चच्या अगदी जवळच राहतात. वाचूया आपण उत्पत्ती 13 अध्याय आणि 8 आणि 9 ही वचने. अब्राम लोटास म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो. सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर मजपासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. वेगळे होण्याचा हा निर्णय अब्रामानेच घेतला. लोटाला ही गोष्ट सांगण्यासाठी एका मोठ्या मनाच्या माणसाची गरज होती. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अब्राम म्हणत आहे की लोटाला जे हवे ते तो निवडू शकतो आणि उरलेले अब्राम घेईल. आता आपण लोट सदोमला गेला याविषयी पाहणार आहोत. त्यासाठी वाचूया आपण पुढचं वचन, उत्पत्ती 13 अध्याय आणि 10 वचन. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले, तो तीत सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. त्या दिवसात तो एक सुंदर प्रदेश होता. वाचूया आपण पुढचे आणखी 2 वचनं, 11 आणि 12 वचनं. ही यार्देनेची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले. अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरातून राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सोदोमापाशी दिला. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कदाचित लोटाने अब्रामासोबत त्या प्रदेशात घालवलेल्या संपूर्ण काळामध्ये तो रात्री आपल्या तंबूचा पडदा बाजूला सारून बाहेर पाहत असेल आणि स्वतःच्या पत्नीला म्हणत असेल, तो खालचा परिसर किती सुंदर आहे नाही का? सकाळी उठल्यावर तो म्हणत असेल, खरोखर तो प्रदेश किती आकर्षक दिसतो नाही का? पहा प्रियांनो,
दुसऱ्याच्या परसातील गवत नेहमीच अगदी हिरवे दिसतंय. जेव्हा लोटाला निर्णय घेऊन वेगळे होण्याची संधी मिळाली, तेव्हा तुम्हाला माहीतच आहे की तो कोणत्या दिशेने गेला. कोणताही मनुष्य अचानक पतन पावत नाही. ती प्रक्रिया नेहमीच काही कालावधीत घडते. तुम्ही तुमच्या तंबूचा पडदा बाजूला सारता आणि सदोमाच्या दिशेने डेरा देता आणि हीच सुरुवात असते. लोटाने आपली दृष्टी वर केली. त्याने सपाट प्रदेश पाहिला आणि तो त्या दिशेने निघाला. ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. लोटाला या गोष्टीची कल्पना नव्हती. वाचूया आपण पुढचं वचन, उत्पत्ती अध्याय 13 आणि वचन 13. सोदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते. लोट, त्याची पत्नी आणि सदोमातील कुटुंबाचे काय झाले हे आपण नंतर पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण देवाने अब्रामाला दर्शन दिले आणि आपल्या अभिवचनाची पुष्टी केली याविषयी पाहूया. त्यासाठी वाचूया आपण 14वं वचन. लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा. आणि लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, येथे त्याला देवाचे तिसऱ्यांदा दर्शन घडते. येथे म्हटले आहे, तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा. देव त्याला हीच भूमी देणार आहे. जसा देव अब्रामाला आणि नंतर इतर कुलपितांना दर्शन देत राहिला, तसे देवाने त्या भूमीभोवती सीमा निश्चित केल्या. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्याने त्या भूमीला एक सीमा आखून दिली आणि ती भूमी नेमकी कोणती आहे हे त्यांना स्पष्टपणे सांगितले. त्याने त्याबद्दल अगदी तपशीलवार सांगितले. जसा वचनदत्त देश एक वास्तविक ठिकाण आहे, तसे स्वर्ग हे देखील एक वास्तविक ठिकाण आहे. ते एक अत्यंत निश्चित ठिकाण आहे, ज्याबद्दल देवाचे वचन अगदी स्पष्टपणे सांगते. प्रगटीकरणाच्या पुस्तकात देव अगदी स्पष्ट करतो. तो त्याच्या भोवती सीमा आखतो आणि आपण त्याबद्दलच्या काही गोष्टी समजून घेऊ शकतो. देव काल्पनिक वा तात्विक गोष्टींशी नव्हे, तर जीवनात प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या खऱ्या वास्तवाशीच व्यवहार करतो. वाचूया आपण 13वा अध्याय आणि 15 आणि 16 ही वचने. कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे, तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. मी तुझी संतती पृथ्वीच्या रजकणांसारखी करेन. कोणाला पृथ्वीच्या रजकणांची गणना करता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल. देवाने या मनुष्यासाठी काय केले हे लक्षात घ्या. त्याने त्या देशाला नाव दिले आणि अब्रामाला सांगितले की तो त्या देशात आहे. त्याने पुन्हा या गोष्टीची पुष्टी केली की अब्रामाला पुष्कळ मुले मुली होणार आहेत आणि तशी मुले मुली त्याला झाली. वाचूया आपण पुढचं वचन, 17 वचन. उठ, या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार आहे. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे की मृत समुद्रातील एका गुंडळीमध्ये उत्पत्तीच्या या विशिष्ट भागाचे वर्णन आहे आणि त्यात अब्रामाने त्या देशाबद्दल स्वतःच्या शब्दात वर्णन केले आहे. त्या काळात तो एक अद्भुत देश होता. वाचूया आपण 18वं वचन. मग अब्राम मुक्काम करीत करीत हेब्रोना जवळच्या ममरेच्या एलोन राईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली. अब्राम वेदी बांधण्यात बराच कुशल होता. अब्राम कोणत्या मार्गाने गेला हे तुम्ही नेहमी ओळखू शकत होता, कारण तो एक साक्ष मागे ठेवत असे. माणसाने चंद्रावर आपल्या पावलांचे ठसे सोडले आहेत. त्याने तिथे एक ध्वज उभारला आहे आणि एक छोटासा संदेश लिहिला आहे, आम्ही शांतीने आलो आहोत. पण त्यांनी पवित्र शास्त्र, देवाचे वचन तिथे ठेवले नाही. यावरून अब्रामाच्या विचारसरणीतील आणि आज आपण ज्या युगात आणि काळात जगतो त्या काळातील विचारसरणीतील फरक दिसून येतो. अब्रामाच्या दृष्टीने परमेश्वरासाठी वेदी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होती आणि त्याने नेमकी तीच बांधली. ममरे या नावाच्या अर्थांपैकी एक अर्थ समृद्धी असा आहे आणि हेब्रोन म्हणजे सहभागिता. राहण्यासाठी ते एक अद्भुत ठिकाण आहे. असे म्हणतात की अब्राम ज्या झाडाजवळ उभा होता आणि तेथील विहीर या ठिकाणाचा शोध लागला आहे. हेब्रोन आणि ममरे यांच्यामधील ते एक खूपच चित्तवेधक ठिकाण आहे.
आणि तिथेच अब्राम राहत होता. राहण्यासाठी ते एक चांगले ठिकाण आहे, समृद्धीचे आणि देवाबरोबरच्या सहभागितेचे ठिकाण. हेच अब्रामाचे घर होते असे दिसते आणि त्याला येथेच पुरले गेले आहे. प्रियांनो, आपण येथे थांबणार आहोत. निरोप घेण्याची वेळ आली आहे. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव. ज्याच्या वेळी होते दुःख, कैता धावा देतो सुख. ज्याच्या वेळी होते दुःख, कैता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव. ख्रिस्त माझा. प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो आहोत की अब्राहमाचा प्रवास मानवी कमकुवतपणा आणि देवाचा विश्वासूपणा दोन्ही प्रकट करतो. जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा अब्राहम मिसर येथे गेला. तो विश्वासापेक्षा भीतीने वागला. या चुकीमुळे फसवणूक, त्रास झाला आणि देवाकडून बोलणे थांबले. तरीही देवाने साराईचे रक्षण केले आणि अब्राहमाला परत आणले. देव पुन्हा प्रकट झाला आणि त्याने करार पुन्हा स्थापित केला. यामध्ये आमच्यासाठी एक मोठा धडा आहे. आज्ञाधारकता, जगिक तडजोडीपासून वेगळे होणे आणि देवाशी पुन्हा संवाद साधणे, यातून आशीर्वाद मिळतो. पुढील भागात अब्राहमाने कसे धैर्याने लोटाला सोडवले आणि त्याने लूट कशी नाकारली आणि जगिक लाभापेक्षा देवाचा आशीर्वाद निवडला, याचा अभ्यास करू. तोपर्यंत देवाच्या कृपेत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. लोट हा अब्राहमाचा पुतण्या होता. आजचा प्रश्न: दुष्काळामुळे अब्राम कोठे जाऊन राहिला? ए. शिनार देशात, बी. सदोम येथे, सी. हेब्रोन येथे, डी. मिसर देशात. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.